या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये अतिशय दमट असं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचसोबत विदर्भात मात्र हीट वेव्ह काही केल्या कमी होत नाहीये. साधारण आठवड्याभरापासून विदर्भ हा जो भाग आहे तिथे आपल्याला प्रचंड प्रमाणात ऊन वाढल्याचं बघायला मिळतंय. उष्णतेची लाट आहे आणि अगदी असह्य होईल इतकं तापमान तिथे वाढलेलं आहे. आता दुसरीकडे चर्चा अशी केली जात होती की मान्सून जो आहे तो लवकर दाखल होणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळणार आहे. पण सध्याच्या घडीला अशी कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला बघायलाच मिळत नाहीये. त्याच्यामुळे नक्की काय सुरू आहे तेच आपण आजच्या वेदर रिपोर्टमध्ये समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर काय पुढच्या 3 दिवसांचा अंदाज आहे तेही बघणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता सर्वात पहिले आपण समजून घेऊयात की नक्की चाललंय तरी काय, की असं काय झालेलं आहे की एकीकडे इतकं दमट वातावरण झालंय, उष्णतेची लाट आहे, पण दुसरीकडे मात्र मान्सून लवकर येईल असं म्हटलं जात होतं. मग मान्सून आहे तरी कुठे? सो थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर अरबी समुद्रात आणि त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये पुढे मान्सूनला येता येईल अशी योग्य परिस्थिती तयार झालेली आहे. हवामान खात्याने खरं तर 26 मेचा अंदाज जो आहे तो दिलेला होता की 26 मेला मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल होईल. पण अजून मान्सून केरळमध्ये दाखल झाला नसल्यामुळे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मान्सून उशिरा येणार आहे का. पण असं नसतं, कारण हवामान खात्याने जरी 26 मेचा अंदाज दिलेला असला तरीही त्याच्यामध्ये +4 आणि -4 अशी शक्यता जी असते ती वर्तवण्यात आलेली असते. म्हणजेच काय तर 26 मेचा जर त्यांनी अंदाज दिलेला आहे तर 4 दिवस पुढे किंवा मागे हे होऊ शकतं असा तो साधारण अंदाज असतो. त्याच्यामुळे अजून सुद्धा 30 मे पर्यंत मान्सून जो आहे तो आपल्याला केरळमध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळू शकतं आणि त्याच्यानंतर त्याची वाटचाल अर्थातच महाराष्ट्राकडे आणि मग पुढे नॉर्थकडे होईल असं म्हटलं जात आहे. आता इथे काय झालंय तर इथे 2 अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. म्हणजे काय झालंय तर यामुळे काय होतंय, म्हणजे मान्सून का पुढे सरकू शकतो की त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती का आहे असं म्हटलं जात आहे. तर त्याचं कारण आहे की अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे अनुकूल परिस्थिती आहे. आता त्याचा अर्थ काय असतो तर ज्या पद्धतीनं कमी दाबाचं क्षेत्र आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघत होतो की अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल त्याच्यात आपल्याला ज्या पद्धतीनं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं बघायला मिळत होतं, त्याच कमी दाबाच्या क्षेत्राच्या भोवती किंवा वर आपलं जे वातावरण असतं त्याच्या ज्या वेगवेगळ्या लेयर्स असतात, त्याच्यामुळे ज्या वेळेला वातावरणाच्या वरच्या लेयर्समध्ये एक जे कमी दाबाचं क्षेत्र असतं त्याच्या वरती हवा जी आहे ती गोल अशी फिरू लागते आणि त्याच्यानंतर त्याचे एक अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होतं. आता त्याच्यामुळे काय होतं आणि हे जे वारे असतात किंवा ही जी हवा असते ती अँटी क्लॉकवाईज फिरत असते. त्याच्यामुळे मान्सून जो आहे त्याला आता पुढे सरकायला आणखीनच याच्यामुळे मदत होणार आहे. त्याच्यामुळे मान्सून मागे पडलेला आहे का तर असं नाहीये, असं सध्याच्या घडीला म्हटलं जात आहे. आणि याच अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे आपल्याला जो कोस्टल भाग आहे तिथे आपल्याला दमट वातावरण बघायला मिळतंय आणि तिथे आपल्याला काही भागांमध्ये पाऊसही बघायला मिळतोय, कारण की मान्सून दाखल होण्यासाठी जी एक अनुकूल परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. सो आता आपण बघूयात की आता पुढच्या 3 दिवसांचा काय नेमका अंदाज देण्यात आलेला आहे. आता विदर्भात आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणाल की विदर्भात मग रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट का देण्यात आलेला आहे की जर इतकी अनुकूल परिस्थिती आहे तर त्याचं कारण असं आहे की आता अजून केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाहीये, पण जे वारे आहेत ते वाहू लागलेत. त्याच्यामुळे कोस्टल भागांमध्ये दमट वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे. काही भागांमध्ये पाऊसही आपल्याला बघायला मिळतोय. तिथे थंडरस्टॉर्मसाठीचे जे साईन्स आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत. पण विदर्भ हा जो भाग आहे या भागात मात्र कुठलंही आपल्याला एक सिस्टीम सध्या काम करताना दिसत नाहीये. ना तिथे कमी दाबाचा पट्टा आहे, ना तिथे कमी दाबाचा क्षेत्राचा जो परिणाम आहे तो थेट विदर्भावर होत नाहीये आणि त्याच्यामुळे किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा सुद्धा सध्या परिणाम नाहीये. त्याच्यामुळे विदर्भात मात्र हीट वेव्ह जी आहे तीच आपल्याला बघायला मिळणार आहे. पण हवामान खात्याने हे सुद्धा सांगितलेलं आहे की 29 मे नंतर काही प्रमाणामध्ये 6 ते 8 डिग्री सेल्सिअसनी तापमान जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होईल, कारण की वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा इन्फ्लुएन्स जो आहे तो सुद्धा येणार आहे आणि त्याचबरोबर मान्सून जो आहे तो सुद्धा कदाचित दाखल होऊ शकतो. त्याच्यामुळे 29 मे नंतर आपण बघितलं तर जे तापमान आहे त्याच्यात ते कमी होईल असा अंदाज सध्या वर्तवला जातोय. पण आता बुधवारसाठी काय अंदाज आहे तर आपण जर बघितलं तर वर्धा असेल, त्याच्यानंतर चंद्रपूर असेल आणि आपण नागपूर आणि हे भाग बघितले तर इथे सगळीकडेच रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. यवतमाळ असेल, अकोला असेल, अमरावती असेल,
या भागांना सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे हीट वेव्ह साठीचा। हे जे रेड अलर्ट्स आपण 3 जिल्ह्यांना बघतोय त्याच्यामध्ये अमरावती असेल, वर्धा असेल किंवा चंद्रपूर असेल, इथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे उष्णतेसाठीचा। त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। हीट स्ट्रोक होऊ शकतो असं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या काळात तुम्ही बाहेर पडू नये दुपारच्या काळामध्ये जेव्हा प्रचंड ऊन असतं, असं हवामान खात्याने अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। त्याचबरोबर आपण जर नागपूर बघितलं, गडचिरोली बघितलं, अकोला बघितलं तर इथे ऑरेंज अलर्ट आहे। भंडारा, गोंदिया आणि यवतमाळला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हीट वेव्ह साठीचा। तेच आपण जर आता मराठवाड्याचा भाग बघितला किंवा आपण मुंबई आणि रायगड आणि पालघर हा भाग बघितला तर इथे आपल्याला कंप्लीट कॉन्ट्रास्ट बघायला मिळतंय की आता हा जो संपूर्ण भाग आहे म्हणजे मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाड्याचा भाग असेल, इथे मात्र थंडर स्टॉर्म्स म्हणजे वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। तर मुंबई, पालघर, रायगड या भागांमध्ये मात्र पुन्हा एकदा हीट वेव्ह साठीचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कोस्टल भागांमध्ये सुद्धा, कोकणात सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला प्रचंड दमट वातावरण बघायला मिळू शकतं। म्हणजे जरी तापमान हे 35-36 अंश सेल्सिअस असलं तरी सुद्धा तुम्हाला तिथे साधारण 40-42 तापमान आहे असं वाटेल, असं वातावरण जे आहे ते तयार होऊ शकतं असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। जिथे हिरवा भाग आहे तिथे मात्र कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये। आता आपण जर गुरुवारचा अलर्ट बघायचा झाला तर गुरुवारी सुद्धा आपण जर बघितलं वर्धा आणि चंद्रपूरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नागपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट आहे आणि भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उष्णतेच्या लाटेसाठीचा म्हणजे हीट वेव्हचा हा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर संपूर्ण मराठवाड्याचा भाग बघितला तर इथे सगळीकडे थंडर स्टॉर्म म्हणजे वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपण जर पूर्ण कोकण भाग बघितला, पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला तर इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे सध्याच्या घडीला गुरुवारसाठी म्हणजे 28 तारखेसाठी। आता आपण शुक्रवारचा अंदाज जर बघितला, शुक्रवारी आपण जर बघितलं तर शुक्रवारी काही प्रमाणामध्ये रिलीफ जो आहे तो आपल्याला विदर्भात सुद्धा काही ठिकाणी बघायला मिळतोय। याच्यामध्ये बुलढाणा आहे, अकोला आहे, यवतमाळ आहे, भंडारा आहे, या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस जो आहे किंवा वादळी वारे जे आहेत आणि तुरळक ठिकाणी आयसोलेटेड ठिकाणी पाऊस जो आहे तो पडू शकतो असं म्हटलं जात आहे। त्याचं कारण असं आहे की इतके दिवसांपासून उष्णतेची लाट आहे की त्याचा परिणाम होऊन आपल्याला तिथे इतकी जमीन तापलेली आहे की तिथे वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे थोडा जरी परिणाम झाला तरी या भागांमध्ये पाऊस पडू शकतो। पण अर्थात तो अगदी रिलीफचा पाऊस असेल आणि लगेचच मान्सून चालू होईल असं होणार नाहीये, तर त्याला वेळ लागू शकतो। त्याच्यानंतर आणखीन तापमान जे आहे तेही वाढू शकतं। तर मान्सून कधी केरळमध्ये दाखल होतो याच्यावरती सुद्धा याच्या पुढचा अंदाज जो आहे तो अवलंबून असू शकतो। पण सध्याच्या घडीला फ्रायडेसाठी येलो अलर्ट आहे म्हणजे जो रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता त्याची तीव्रता ही आता आपल्याला कमी होताना दिसणार आहे 29 तारखेसाठी, जे हवामान खात्याने सुद्धा जे आधीच सांगितलेलं आहे ते येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। उर्वरित भागांमध्ये सगळीकडे आपल्याला कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये। त्याचबरोबर जिथे जिथे ह्या साईन्स आपल्याला दिसत आहेत तिथे फक्त वादळी वारे वाहू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागांमध्ये आणि घाट परिसरामध्ये आपल्याला कदाचित पाऊस पडेल म्हणून येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। सो हा पुढच्या 3 दिवसांचा अंदाज आहे। पण लोकांनी एक लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की तुमच्या इथे जर प्रचंड तापमान वाढलेलं असेल, भले तुमच्या इथे रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि दुपारच्या वेळेत एस्पेशली बाहेर न पडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि खास करून विदर्भातल्या लोकांनी जिथे रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यांनी तर घराच्या बाहेर पडूच नये जर काम नसेल तर, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। या संपूर्ण उन्हाळ्यात आपण जर बघितलं तर विदर्भात आपल्याला अगदी किरकोळ पाऊस बघायला मिळाला किंवा जो एक आपण अवकाळी पाऊस म्हणतो तो सुद्धा अगदी किरकोळ होता, त्याचा कुठलाही परिणाम आपल्याला बघायला मिळालेला नाहीये। त्याच्यामुळे प्रचंड उष्णतेचा त्रास जो आहे तो विदर्भातल्या लोकांना झालेला आहे असं अनेक लोक आम्हाला कमेंट करूनही सांगतायत। आता तुमच्या इथे काय परिस्थिती आहे तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि असेच वेदर रिपोर्ट्स घेऊन, मॉन्सून अपडेट्स घेऊन आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत असतो। त्याच्यामुळे तुम्हाला यात आणखीन काय काय बघायला आवडेल तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि अर्थातच मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।